आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. नामकरण करिता पहा. राजाने वैश्य आणि शूद्राकरवी आपली सेवेची कामे सतत करून घ्यावीत, कारण ते त्याच्या नियुक्त कार्यातून सुटतील. जर जगाला त्रासदायक ठरतील. शूद्र उच्च वर्णीयांचा व्यवसाय करू शकत नाही. जर कोणी नीच खालच्या जातीचा व्यक्ती लोभाने श्रेष्ठ जातीचे काम करत असल्यास राजाने त्वरित त्याचे सर्वस्व हिसकावून त्याला देशातून काढून टाकावे. एखादा व्यक्ती शूद्रास धर्माचरण पाठ शिकवित असेल किंवा धर्माचा उपदेश करीत असेल तर तो व्यक्ती शूद्रासह असंवृत्त नावाच्या घोर काळोखालील नरकात जाऊन पडतो. शूद्रास वैयक्तिक संपत्ती देऊ नये. दासाशिवाय अन्य शूद्रांना आपले उष्टे अन्नही देऊ नये. हवन केल्यानंतर हवनातील शिल्लक वस्तू शूद्रास देऊ नये आणि धर्मातील विचारही शूद्रास सांगू नये. शूद्रांच्या सोबत जाऊ नये. जसे अगदी सकाळी सूर्योदयापूर्वी, संध्याकाळ झाल्यावर अंधारात आणि भर दुपारी अनोळखी पुरुषासोबत आणि शूद्रासोबत जाऊ नये. जिथे शूद्राचे राज्य असेल तिथे वास्तव्य करू नये. जसे ज्या गावात शूद्राचे राज्य असेल किंवा गाव अधर्मी असेल किंवा पाखंडी चांडाळ लोकांच्या अत्याचाराने प्रभावित असेल तिथे वास्तव्य करू नये. असे ग्रामवासी पुरुष जे पतित दीनहीन चांडाळ आणि निष्फळ धनाचा गर्व करणारा धोबी व अंतर्जया सोबत राहू नये. शूद्राचे अन्न निषिद्ध आहे. लोहार, निषाद, नट व गायका इतिरिक्त सोनार शस्त्र विकणारा त्याचे अन्न निषिद्ध आहे. चांडाळ, भंगी, प्रेतासारखे अपवित्र आहे. पहा. चांडाळ मासिक स्त्रावग्रस्त, पाळी स्त्री, बाळंत स्त्री आणि शव-मुर्दा यांना स्पर्श केल्यानंतर आंघोळ केल्याने पवित्र होतात. म्हणूनच चांडाळ, भंगी यांच्या कामाबाबत रहन सहन, निवास इत्यादींचा विशेष व्यवस्था केलेली आहे. चांडाळ आणि अतिशूद्रादींचा निवास गावाच्या बाहेर असावा. त्यांना अपात्र घोषित ठरवून त्यांची संपत्ती कुत्रे आणि गधे असावी. त्यांनी मुर्द्याचे उतरविलेले कपडे घालावेत. त्यांनी फुटलेल्या भांड्यात भोजन करावे. त्यांची आभूषणे लोखंडाची असून त्यांनी नेहमी भटकंतीत राहावे. धार्मिक कार्य करणाऱ्या कोणत्याही माणसाबरोबर संबंध प्रस्थापित करू नये. त्यांनी आपापसात सर्व व्यवहार करावे. त्याचे भोजन नोकरांकरवी फुटलेल्या भांड्यात देण्यात यावे. रात्री त्यांनी गावात किंवा नगरात फिरू नये. दिवसा आपल्या कामाला जाताना त्यांनी राजाज्ञेची खूण जवळ बाळगावी. ज्यांचे कोणीही संबंधी नसल्यास अशांचे प्रेत त्यांनी उचलून न्यावे. त्यांच्याकरिता हेच नियम आहेत. ब्राह्मणांना शूद्रांचे धन जबरीने घेण्याचे अधिकार आहे. जसे जर यज्ञाचे 2 किंवा 3 अंग अपूर्ण राहिलेत तर वैश्यांच्या असमर्थतेच्या पूर्ततेत शूद्रांचे धन यज्ञाकरिता जबरीने घ्यावे. ब्राह्मणांनी संकोच न करता शूद्रांचे धन हिसकावून घ्यावे, कारण शूद्रांचे स्वतःचे असे काहीच नाही. त्याचे धन त्याचा मालक ब्राह्मण त्यांच्या हक्काचे असून जबरीने हिसकावण्याचे योग्यच आहे. मनूच्या म्हणण्यानुसार शूद्रांना वेदाचे वाचन करण्याचा अधिकार नाही. वाचन करताना शब्दांचा स्पष्ट व शुद्ध उच्चार करावा. शूद्रांच्या जवळ वाचन करू नये आणि रात्री 4थ्या प्रहारापर्यंत वेदाचे वाचन करून थकले असल्यासही झोपू नये. म्हणूनच शूद्रास तोंड धुण्यास व चूळ भरण्यासही प्रतिबंध लावले आहेत. जसे शारीरिक शुद्धीकरिता पहिल्यांदा 3 वेळा चूळ भरावी, त्यानंतर 2 वेळा तोंड धुवावे आणि स्त्रियांनी व शूद्रांनी केवळ एकच वेळेस तोंड धुवावे, पण चूळ भरू नये. म्हणून लिहिले आहे की शूद्रांची हत्या कुत्र्या मांजरासारखीच आहे. उपपातकी अर्थात गोहत्या करणाऱ्या पाप्याने 1 महिन्यापर्यंत जवापासून तयार केलेले सातूचे सेवन करावे. नख केस न काढता गायींचे चामडे परिधान करून गोशाळेत निवास करावे. जेव्हा की शूद्रांच्या हत्येचे प्रायश्चित्त उल्लू वटवाघूळ कावळ्या समान आहे. मांजर, मुंगूस, निळकंठ पक्षी, मेंढकी, कुत्रा, वटवाघूळ, कावळा यापैकी एकाची हत्या करून शूद्राच्या हत्येची प्रायश्चित्त करावे. म्हणून म्हणतात शूद्राची गवाही विश्वसनीय नसते. स्त्रियांचे गवाहदार स्त्री, द्विजांचे गवाहदार द्विज, शूद्रांचे गवाहदार शूद्र आणि चांडाळाचे गवाहदार चांडाळच असावे. म्हणून न्यायालयात शूद्रातीत वर्गाकरिता गवाही देण्याच्या व्यवस्था ही अन्य वर्गापेक्षा वेगळी केलेली आहे. न्यायालयात ब्राह्मणांना म्हणावे सांगा, क्षत्रियांना म्हणावे सत्य सांगा, वैश्यांना म्हणावे गाय आणि सोन्याची शपथ घेऊन सांगा आणि शूद्रांना म्हणावे सर्व पापाचे भागीदार बनशील असे संबोधून त्यास राजाने प्रश्न विचारावे. मनूच्या म्हणण्यानुसार शूद्रांना वाचवण्याची आवश्यकता नाही. पहा. शूद्राच्या व्यतिरिक्त जिथे सत्य बोलण्याने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांच्या अधिकाराची हानी होत असेल तिथे असत्य बोलणे सत्यापेक्षाही उत्तम समजावे. पुढे शासन दंड व्यवस्था पहा. जर शूद्र किंवा सेवक क्षत्रिय, ब्राह्मण अथवा वैश्यांना अपशब्द म्हणत असेल तर त्याची जीभ कापण्यायोग्य समजावी, कारण त्यांच्या सेवेकरिता जन्म झालेला असताना सेवेऐवजी तो त्यांची मानहानी करतो. पुढे आणखीही
चांडाळ अत्यंज इत्यादी ज्या अंगाने द्विजांना ब्राह्मणांना मारतील त्याचे तेच अंग शरीरापासून कापून टाकावे. हात व काठीने मारले असल्यास हात कापून टाकावे आणि जर रागाच्या भरात पायाने मारले असल्यास त्याचे पाय कापून टाकावे. शूद्रांना तपश्चर्येचा अधिकार नाही, केवळ सेवा हीच त्याची तपश्चर्या आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.